मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण शास्त्रीय संशोधन हा घटक अभ्यासणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये सायंटिफिक रिसर्च असं म्हटलं जातं. आजच्या या आधुनिक युगात या पृथ्वी तलावर फार मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याची चिकित्सक दृष्टी जसजशी व्यक्तीची वाढत आहे तसतशी संशोधनाची मुळे चोखाळताना व्यक्ती दिसतो आहे. असे संशोधन होत आहे, म्हणूनच आपल्यासमोर सर्वच घटकामधला बदल सातत्याने अनुभवायला मिळतो आहे. मित्रांनो, संशोधनाची मुळे व्यक्तीच्या जिज्ञासू वृत्तीत असते, त्याच्या अज्ञातामध्ये असते. व्यक्तीमधील अज्ञानता ज्यावेळी व्यक्तीला ज्ञानाकडे खेचण्याचा, आकर्षित करण्याचा प्रयत्न करते, अशावेळी व्यक्ती स्वस्थ बसत नाही, तर व्यक्तीला नेमके त्याचे कारण जाणून घ्यावेसे वाटते. त्याचा प्रत्यक्षात शोध घ्यावासा वाटतो व त्या दिशेने व्यक्ती प्रयत्न करतो, वाटचाल करतो. म्हणजेच व्यक्तीमध्ये ज्यावेळेस नवीन काहीतरी जाणून घेण्याची कुतूहलता निर्माण होते, अशा वेळेस संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली जाते. प्रश्नाला, समस्येला व्यक्ती ज्यावेळी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे प्रश्न, समस्या सुटतात, समस्या, प्रश्न सोडवणारी योग्य पद्धत म्हणजे संशोधन होय. मित्रांनो, संशोधन अनेक पद्धतीने केले जाते, पण प्रत्येक पद्धत ही वैज्ञानिक तसेच शास्त्रीय असते असे नाही. संशोधन ही विशिष्ट पायऱ्यांनी करावे लागते. त्याची नियमावली शोध घेताना अंमलात आणावी लागते. अनेक पूर्वग्रह हे त्यात टाळावे लागतात. अनेक दक्षता घ्याव्या लागतात. तेव्हा कुठे निष्कर्ष हे योग्य रीतीने मिळतात. म्हणजे संशोधन कशालाही म्हणता येणार नाही, तर सुव्यवस्थितरित्या ते केले गेले असेल तरच आपल्याला त्याला संशोधन म्हणता येईल. अनेक सूक्ष्म पद्धतीने, बारकाईने त्यात लक्ष घालूनच ते करावे लागेल. संशोधन विश्वसनीय व यथार्थ ठरावे तरच ते संशोधन शास्त्रीय संशोधन असे म्हणता येईल. मित्रांनो, ही माहिती होती शास्त्रीय संशोधनाविषयी. ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.